महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं 22 फेब्रुवारी 2026 रोजी 5वी आणि 8वीची राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. याचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ता यादीत कोल्हापूर जिल्ह्यानं आपलं वर्चस्व नेहमीप्रमाणे कायम ठेवलंय. राज्यातील गुणवत्ता यादीतील 452 मध्ये कोल्हापूरच्या तब्बल 113 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या 113 मध्ये सर्वाधिक विद्यार्थी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेतील आहेत. महानगरपालिका शाळेतील 25 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर 87 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकलेत. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं इयत्ता पहिलीपासूनच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी पहिली आणि दुसरीसाठी कोल्हापूर टॅलेंट सर्च, तिसरी आणि 6वीसाठी प्रज्ञाशोध परीक्षा, तर चौथी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सराव परीक्षा नियमितपणे घेतल्या जातात. महापालिका प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी 2 सराव परीक्षा आणि 1 अंतिम परीक्षा घेतली जाते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे राज्य गुणवत्ता यादीत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होय. यामध्ये जरगनगर शाळेनं आपल्या यशाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. या शाळेचे 15 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर 42 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. नेहरूनगर शाळेचे 5 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर 10 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. टेंबलाईवाडी शाळेचे 2 राज्य यादीत तर 10 विद्यार्थी जिल्हा यादीत चमकले आहेत. जाधववाडी शाळेचे 2 विद्यार्थी राज्य यादीत तर 11 विद्यार्थी जिल्हा यादीत आले आहेत. जरग विद्यामंदिराची विद्यार्थिनी स्वरांगी केंद्रे राज्यात दुसरी आली आहे. याशिवाय स्वराली कदम राज्यात 5वी, किशोर शिंदे राज्यात 8वा, तेजस कासोटी, स्वरा रेपे, स्वराली चव्हाण, पृथ्वीराज देसाई, हर्षित समुद्रे, आराव्य बामणे आणि प्रणित पाटील हे राज्यात 9व्या स्थानावर आहेत. 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत कोल्हापूर शहरातले 5 विद्यार्थी चमकलेत. त्यामध्ये पूर्वा प्रवीण भालेकर आणि अथर्व वाडकर यांनी राज्य गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावलाय. विशेष म्हणजे अंतिम परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाइतकीच शिष्यवृत्ती कोल्हापूर महानगरपालिकेकडूनही दिली जाते. अशी शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यासह या सर्वांचं महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भारुड, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी जयश्री जाधव, प्राथमिक शिक्षण समितीकडील कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, परीक्षा विभागाकडील संजय शिंदे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत कोल्हापूर शहरातले 5 विद्यार्थी चमकलेत. त्यामध्ये पूर्वा प्रवीण भालेकर आणि अथर्व वाडकर यांनी राज्य गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावलाय.